हॅलो गाईज, वेलकम. स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. आणि आज होतोय मोसमचा पहिला पाऊस आणि पहिला पाऊस दाखवण्यासाठी मी आलेले आहे टेरेसवर. अक्षरशः बघा, सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे. बघा, पाणीच पाणी, पाणीच पाणी, पाणीच पाणी. आणि इतकं छान वाटतंय, तुम्हाला काय सांगावा. एकदम अक्षरशः जसं आपण आतुरतेने वाट बघत होतो पावसाची, तसा पाऊस चालू आहे. खूप छान दिसत असेल तुम्हाला. माझ्या चेहऱ्यावरती पण पाणी पडतंय, हे बघा. जास्त कारण मी पावसामध्ये जाऊ शकत नाही, कारण माझ्या हातामध्ये आहे मोबाईल आणि तो भिजतोय. तर म्हटलं तुम्हाला थोडासा पावसाचा मोसम दाखवते. तर बघा किती छान पाऊस पडतोय. दिसतोय का तुम्हाला की मीच दिसते का? मग तुम्हाला दाखवते. मी बघा, सब 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 सगळीकडे पाणीच पाणी, पाणीच पाणी, पाणीच पाणी. आणि असं पाणी पाणी बघून मला एक गाणं मग नक्कीच आठवते की खरोखर, जिसका मुझे था इंतजार, जिसके लिए दिल था बेकरार, वो घड़ी आ गई यार. मला खूप भिजायची इच्छा आहे, पण काय करू, मोबाईल ठेवायला कुठे जागा नाही आहे. नाहीतर माझा मोबाईल भिजायचा आणि माझी लागायची वाट. म्हणून मी भिजत नाही आहे, तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त मी वरती आले. पाणी पाणी तर तुम्ही बघितलेलंच आहे. इतकं सुंदर आणि छान वाटतंय ना, मस्त. खरंच आज कुठेतरी मन असं ते म्हणतात ना, एकदम तपते उन्हानंतर असं एकदम थोडासा गारवा असा जाणवला आहे. आणि खरोखर खूप छान वाटलं. आणि शहरामध्ये पाण्याची पण खूप टंचाई झाली होती, कारण फक्त आठवडाभर पुरेल इतकंच पाणी शिल्लक आहे असं सांगितलं गेलं होतं. आणि तेवढ्यात देवाने कुठेतरी म्हणतात ना की आपल्या चांगल्याचं फळ म्हणतात ना, चांगलं कर्म करा चांगलं फळ मिळतं. तर तसं झालेलं आहे. देवाने कुठेतरी ते आमचं ऐकलं आणि लगेचच आमच्यासाठी ते पाऊस पाठवला त्यांनी. पाणी पाणी झालं सगळीकडे. आणि इकडे शहराचं तर जाऊ द्या, पण गावाकडे जे शेतकऱ्यांचे हाल आहेत, शेतकऱ्यांना सुद्धा पाण्याची फार गरज आहे. म्हणून निसर्ग राजा ऐक सांगते. निसर्ग राजा ऐक सांगते, गुपित जपलंय र कोणी माझ्या मनात लपलंय र, कोणी माझ्या मनात लपलंय र. खरोखर आपल्या सर्वांना जे वर्षाचे जे 4 ऋतू आहेत, प्रत्येक ऋतूची आपल्याला गरज आहे. प्रत्येक ऋतूची. पावसाळा असो, हिवाळा असो, उन्हाळा असो, नाही का. 4 ऋतू. हां, 4 नाही, 3 असतात की 4 असतात. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा, हा 3च असतात. मग चौथा कुठला? प्रेमाचा ऋतू. चौथा ऋतू आहे प्रेमाचा, हो की नाही. ज्या सगळ्या 3 ऋतूवर आपण जे प्रेम करतो तो चौथा ऋतू. तर अशा पद्धतीने हे बघा, एकदम सगळीकडे आमच्या मुंबईला झालेलं आहे पाणीच पाणी. आणि तुमच्या गावाकडे किती पाणी पाणी झालं हे नक्की कळवा मला तुमच्या छान छान कमेंटमधून. तर चला, तर मग मी आता घेते पावसाची मजा. आणि तुम्हीही तुमच्याकडे किती पाऊस झाला आहे ते मला नक्की कळवा तुमच्या छान छान कमेंटमधून. ओके, बाय बाय.